नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, खूप महत्त्वाची अपडेट आहे। राज्य उत्पादन शुल्क यांची पण आन्सर की आलेली आहे, पण त्याच्यासोबतच बघा आता लातूर महानगरपालिकेची पण रिस्पॉन्स शीट आलेली आहे। तर दोन्ही पार्ट आपण याच एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी दोन्ही पण एक्झाम दिलेली असेल, तर हा एकच व्हिडिओ तुम्हाला त्या दोन्ही तुमच्या एक्झामसाठी कामी पडेल। तर बघा, आन्सर की कशी डाउनलोड करायची याच्याबद्दल मी इथे माहिती देणार आहे। सोबतच ऑब्जेक्शन कसे घ्यायचे ती पण माहिती मी इथे तुम्हाला देणार आहे। तर आपण वन बाय वन कव्हर करू। आधी राज्य उत्पादन शुल्काबद्दल बोलतो, कारण याच्या आधी काय झालेलं होतं, म्हणजे काल आलेली होती, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मेसेज आलेले होते, पण त्याच्यानंतर आपण जेव्हा लिंकवर क्लिक करत होतो ना, तर तेव्हा आन्सर की आपली दिसत नव्हती, म्हणजे रिस्पॉन्स शीट दिसत नव्हती। पण आता तुम्हाला त्या लिंकवरती गेले, आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण लिंक टाकलेली आहे। तर या लिंकवरती गेले ना तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं काय करायचं, रजिस्ट्रेशन ID टाकायचं आहे, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा एंटर करायचा आहे, आणि त्याच्यानंतर जसं लॉग इन कराल तर आता तुम्हाला तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे, ती रिस्पॉन्स शीट आता व्हिजिबल होत आहे। आधी होत नव्हती, काल थोडा टेक्निकल इश्यू होता, पण आता तो इश्यू सॉल्व्ह झालेला, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी। त्याच्यानंतर जसं तुम्ही लॉग इन कराल, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल, तिथे तुम्ही आय बटन असं दिसेल, एक आय बटनवरती असं क्लिक करायचं, आणि त्याच्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून असं लिहून येईल। ओके, कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती जाऊन तुम्ही आपली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता। तर हे झालं राज्य उत्पादन शुल्कबद्दल। सोबतच तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन परत एकदा लक्षात घ्या, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला काय करायचं, तुमचे मार्क्स, कोणती एक्झाम आणि किती मार्क्स आहेत आणि पोस्ट कोणती आहे, ते संपूर्ण तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। याच्यानुसार काय होईल, तुम्हालाच तुमच्या भल्यासाठीच आहे की एक ओव्हरऑल कट ऑफ किती जाऊ शकतो, याचं तुम्हालाच आयडिया येऊन जाईल त्याची। ओके, तर हा एक पॉईंट कव्हर झाला। त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आपण बघूया। तर आता थोड्या वेळापूर्वी काय झालं, लातूर महानगरपालिकेची पण रिस्पॉन्स शीट आलेली आहे, ती पण आपण लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे। तुम्ही जाऊन लिंकवरती क्लिक करा, तर या प्रकारे इंटरफेस ओपन होईल। लातूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे बघू शकता। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर ॲड कर, एंटर करा, याच्यानंतर पासवर्ड एंटर करा, कॅप्चा एंटर करा, आणि जसं तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल। त्याच्यानंतर एक आयचा सिम्बॉल येतो, असा आयवरती जायचं, ज्या प्रकारे इथं दिसतं ना आय, तिथे पण लॉग इनमध्ये आयचा सिम्बॉल येईल। तिथे गेल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स, ओके, इथे लिहून देतो, कॅन्डिडेट रिस्पॉन्स असा टॅब दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। मग तुमची रिस्पॉन्स शीट तिथे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होऊन जाईल। ती डाउनलोड करून घ्या, आणि जर काही डाऊट असतील तुम्हाला त्याच्यात, आता लातूर महानगरपालिकेसाठी ऑब्जेक्शन पण रेज करू शकता तुम्ही। जर ही फर्स्ट आन्सर की जर असेल तर तुम्हाला इथं ऑब्जेक्शन घेता येईल। आता मला तितकं लक्षात नाही फर्स्ट आन्सर की आहे की सेकंड आन्सर की आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही ऑब्जेक्शन इथे जर घ्यायचे असतील तर तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता। तर ह्या दोन महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन द्यायची होती। सोबतच तुम्ही पण महानगरपालिकेसाठी पण, जर तुमचे मार्क्स किती आहेत लातूर महानगरपालिकेचे, ते पण कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा। ओके, तर त्याच्यामुळे तुम्हालाच एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल, आणि एक थोडीशी क्लॅरिटी येऊन जाईल की कट ऑफ आपला कितीपर्यंत जाऊ शकतो। तर ही संपूर्ण माहिती होती। व्हिडिओ जास्तीत जास्त पीपलसोबत शेअर करा, आवडला तर लाईक करा, काही पण डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा। प्रत्येक कमेंटचं आपण 100% उत्तर देत असतो। ओके, थँक्यू व्हेरी मच।